आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, रिकाम्या खुर्च्यांशी बोलायला कधीतरी मजा वाटते. आणि गर्दी ही कुठल्याही कार्यक्रमाची शोभा वाढवते असं माझं मत नाही. गर्दी लोक शोभा वाढवतात. का आजचं जे आहे ते वैचारिक आहे. ज्यांना विचारच नाही अशा लोकांना इथं बसवून काय फायदा होणार होता. पण समाज आपली जबाबदारी विसरतोय हे कुठेतरी लक्षात घ्यायला हवं. रिझर्वेशन हा शब्द कुठून आला? तर रिझर्वेशनचं ओरिजिन हे लॅटिन शब्दात आहे, रिझर्व्यारे, ज्याचा अर्थ आहे प्रोटेक्शन. म्हणजे रिझर्वेशनचा खरा अर्थ लॅटिनमधनं उचलला तर त्याचा अर्थ आहे प्रोटेक्शन. म्हणजे बाबासाहेबांच्या मनात काय होतं की इथल्या दुबळ्या शोषितांना प्रोटेक्शन दिलं पाहिजे, त्याला आपण रिझर्वेशन म्हणतो. भारतातल्या तमाम लोकांची एक गैरसमजूत आहे की रिझर्वेशन हे फक्त ह्या देशात आहे. जगाच्या पाठीवर कुठेही जा, कुठलाही देश असो, तिथे कुठलं ना कुठलं रिझर्वेशन आहे. वेगवेगळे शब्द वापरलेत. त्याच्यातला एक प्रमुख शब्द आहे ॲफर्मेटिव्ह ॲक्शन, जो अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये वापरला जातो. आता बाबासाहेबांच्या मनात पहिल्यांदा हे कसं आलं असेल? त्यांना वर्णव्यवस्थेची झळ कशी पोचली असेल? कारण का बाबासाहेबांचे वडील हे मिलिटरीत होते. ते एकदा गावातनं वडिलांना भेटायला निघाले. वडिलांनी बोललं की सुट्टीत तुम्ही घरी या, म्हणजे गोरेगावला या. बाबासाहेब तेव्हा साताऱ्यात होते. बाबासाहेबांनी नवीन कपडे वगैरे शिवले होते, त्यामुळे त्यांना बसायला जागा दिली. पण नंतर जेव्हा कळलं की ते मागासवर्गीय आहेत, शेड्यूल्ड कास्ट आहेत, तेव्हा त्यांना तिथनं बाहेर काढले गेलं. तेव्हा यात्रेच्या दरम्यान बैलगाड्या वापरायला जायच्या. त्यांनी खूप बैलगाड्यांना हात दाखवले की आम्हाला बसू द्या. एकाही बैलगाडीवाल्याने त्यांना बसू नाही दिलं. एकाने तयारी दर्शवली, पण मात्र तो सतत चालवणारा बैलगाडीच्या बाहेर उतरला की ह्यांच्यावरती येणाऱ्या हवेमुळे मी प्रदूषित होईल, त्यामुळे मी खालनं बैलगाडी ओढतो, तुम्ही बसून राहा. हा अनुभव त्यांना वयाच्या 9व्या वर्षी आला पहिला. किती जणांना माहिती आहे मला माहीत नाही, पण त्यांना शाळेतही कधी वर्गात बसू दिलं नव्हतं. आणि हा राग अर्थातच कोणाच्याही मनात असणार. म्हणजे ज्याला इक्वॅलिटी म्हणतात, ती इक्वॅलिटी नसेलच तर समाज काय कामाचा? जात ही अननॅचरल आहे बाबासाहेबांच्या मनाप्रमाणे, अनैसर्गिक आहे. आणि कोणाला तरी वाटतं का की जात ही नैसर्गिक असू शकते? आणि लोकशाहीमध्ये जाती व्यवस्था म्हणजे लोकशाही नसल्याचीच परिस्थिती आहे. डेमोक्रेसीमध्ये लीगल टर्म्समध्ये आपण काय म्हणतो की सर्व हे समान आहेत. मग समता आणि समानता नसेल तर त्या देशाच्या लोकशाहीला काही अर्थ आहे का? हा प्रामाणिक प्रश्न स्वतःलाच विचारायला पाहिजे.
आणि अजूनही तशी फार काय समाज व्यवस्था सुधारली आहे असं माझं मत नाही आहे. अजूनही ग्रामीण विभागामध्ये, ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्राच्या जात व्यवस्था तेवढीच मजबूत आहे. आता फक्त बदल हा झालाय की जेव्हा बाबासाहेबांनी रिझर्वेशन हे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये नेलं तेव्हा त्यांनी सांगितलेलं की हा आर्थिक उन्नतीचा मार्ग नव्हे, हा समता आणि समानतेसाठी मी आणतोय. जोपर्यंत या देशात एक असा वर्ग आहे जो मुख्यधारेपासून लांब फेकला गेला आहे, त्याला मुख्यधारेत आणायचं असेल तर त्यांना आरक्षण दिलं पाहिजे, म्हणजेच लॅटिनमध्ये प्रोटेक्शन दिलं पाहिजे. आणि ते प्रोटेक्शन त्यांनी दिलं. त्याचे किती परिणाम झाले तर माझ्या आतीच्या वक्त्यांनी पर्सेंटेजमध्ये मोजून दाखवले. असं काय की धारावीच्या झोपडपट्टीमध्ये सर्वाधिक शेड्यूल कास्टचीच लोक राहतात, दुसऱ्या समाजाची, दुसऱ्या जातीची लोक का राहत नाहीत तिथे? किंवा मुंबईच्या बहुसंख्याक झोपडपट्ट्यांची नावं लुंबिनी नगर, अशोक नगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर अशी काय आहेत? आणि चांगल्या चांगल्या शहरांमध्ये ब्राह्मणाळी असते की नाही? तुमच्याकडे पण असेल ना नागपुरात. कारण का कधीही भारतामध्ये जो सन्मान माणसाला दिला जातो तो इथल्या एका वर्गाला दिलाच जात नव्हता. जेव्हा 1818 मध्ये भीमा कोरेगावला लढाई झाली आणि ज्याच्यासाठी आजही आपण त्या स्तंभाला मानवंदना द्यायला जातो, तेव्हा अनेक जण असं म्हणत असतात की त्यांनी म्हणजे त्यावेळेसच्या समाजामधल्या एका वर्गाने इंग्रजांशी हातमिळवणी करून देशाशी गद्दारी केली. पेशवे हे देश होते का? देशाची संकल्पना अस्तित्वात होती का? देशाची संकल्पना अस्तित्वात आणणारं कॉन्स्टिट्यूशन, संविधान हे 1950 साली आलं. देश हा आकार उकाराने बनतो, देशाला बाउंड्रीज असतात, त्याच्यातल्या राज्याला बाउंड्रीज असतात आणि मग त्या देशामध्ये राज्य निर्माण होतात. पेशवे हे राज्यकर्ते होते, ते देशप्रेमी होते, हे कोणी सांगितलं? त्याच पेशव्यांकडनं 3000 पठाण लढत होते. म्हणून इतिहास हा वाचायचा असतो, समजून घ्यायचा असतो, म्हणजे पटकन तो तोंडावर मारता येतो. 1740 मध्ये ते झाडू आणि मटक्याची परंपरा सुरू झाली. पण त्याही पेक्षा महत्त्वाचं आहे की उत्पन्नाचं साधन जे शेती होतं, ती शेतीही त्या वर्गाकडनं काढून घेण्यात आली. माणूस जगणार कसा? ब्रिटिशांची आर्मी ही फार प्रोफेशनली लर्न केली जात होती. ती 1793 वगैरे मध्ये निर्माण झाली आणि मद्रास रेजिमेंट हे त्याचं पहिलं रेजिमेंट होतं. हे आता तुमचा किती लोकांचा मला मिलिटरीशी संबंध आहे मला माहीत नाही. अजूनही रिटायर्ड पर्सनलला, रिटायर्ड आर्मी पर्सनलला रेशन मिळतं की नाही? तुम्हाला माहिती आहे का रेशन मिळतं मिलिटरीत स्वस्तात? ते कोणी सुरू केलं? ते ब्रिटिशांनी सुरू केलं. आणि जर मला खायला प्यायला नसेल, आपण नोकरी कशाला करतो? घरी का नाही बसत? कारण का शेवटी पोट भरायचं आहे. सगळं राजकारण हे पोटाचं राजकारण आहे. आता अर्थात तसं राहिलेलं नाही. लोक म्हणतात उपाशी राहू, पण माझ्या म्हणण्याचा अर्थ आपल्याला समजला असेल.
अर्थपोटी माणूस राहू शकत नाही, उपाशी पोटी काय राहणार तुम्ही. जेव्हा उत्पन्नाचं साधनच काढून घेतलं तेव्हा ते गेले ब्रिटिशांकडे. ब्रिटिशांनी त्यांना मान सन्मान दिला, माणूस म्हणून जगण्याचा सन्मान दिला, आणि त्यांनी त्यांचं शौर्य हे 1818 मध्ये दाखवलं. त्यांच्या शौर्याचं कौतुक करायला लोक जातात तिथे, की एवढ्या मोठ्या ताकदीविरुद्ध ही माणसं लढली आणि त्या एवढ्या मोठ्या शक्तीला पराभूत केलं, त्याचं कौतुक करायला हवं ना. त्याच्यात कसलं आला देशप्रेम आणि देशाच्या विरोधातली गद्दारांची लढाई वगैरे वगैरे वगैरे. हे करायला तुम्ही त्यांना भाग पाडलत, कारण का तुम्ही त्यांना तुमच्या सारखं गणलंच नाही कधी. शिवाजी महाराजांचं यश कशात आहे, तर त्यांनी 18 पगड जातींना आपल्या बरोबर घेतलं. तिथे कधीही त्यांनी जाती व्यवस्थेला स्थान दिलं नाही. मी शिवाजी महाराजांना शौर्यासाठी म्हणून फक्त शिवाजी महाराज ओळखतो नाही. आईला सती न जाऊ देणं, सर्व जाती धर्मातल्या लोकांना तितकंच सन्मान देणं, बरोबर ठेवणं, ही शिवाजी महाराजांची वेगवेगळी ओळख आहे. दुष्काळ पडल्यानंतर आपल्या पूर्ण तिजोरीचा दरवाजा उघडणारा पहिला जगातला राजा शिवाजी महाराज. आग्र्याला जाताना जर त्यांचा मुसलमानांवरती विश्वासच नसता तर मदारी महातरांची मी जात इथे सांगू इच्छित नाही, पण मेहतर या आडनावाने बहुतांशी लोकांना समजलं असेल ते कुठल्या जातीचे होते. एका अशा जातीतल्या मुसलमानाला आपल्या बरोबर घेऊन आग्र्यात जायचं, हे किती मोठं शौर्य होतं, किती मोठी रिस्क होती, ती त्यांनी घेतली ना त्याच्या जीवावर. आणि शेवटी आपला जीव धोक्यात घालून त्या माणसाने शिवाजी महाराजांना परत महाराष्ट्राकडे पाठवलं. म्हणजे जात व्यवस्था, कर्मकांड याला पहिल्यांदा मोडीत काढणारे कोणी असतील तर ते शिवाजी महाराज होते. आणि इथल्या एका वर्गाने त्यांचा राज्याभिषेकाला विरोध केला होता. इथल्या वर्गाने अफजल खान जिंकावा म्हणून वाईला हजारांच्या संख्येने बसून नवचंडीचं यज्ञ केलं होतं. आता हा इतिहास उजळायला लागला की लोकांना मिरच्या झोंबतात. पण सत्य हे कडू असतो, कटू असतं, ते मान्य करावं लागतं आणि त्याच्यातनं शिकून पुढे जायचं असतं. आपण शिकलो का काही? शिवाजी महाराजांनंतर जात व्यवस्था अधिक मजबूत झाली. त्या महाराजांकडनं पेशव्यांनी काही घेतलं का? 1710 साली पहिल्यांदा पेशवाई आली बालाजी विश्वनाथ. बालाजी विश्वनाथ हा पेशव्यांमधला एकमेव होता जो गादीशी अतिशय प्रामाणिक होता. काही गुण जे आहेत ते सांगितलेच पाहिजे. पण 1740 नंतर जी काही व्यवस्था आली, खास करून शनिवार वाड्याच्या निर्माणानंतर जी काही व्यवस्था आली, त्यांनी इथली जात व्यवस्था अधिक मजबूत केली. आणि ही मोडून जर कोणी काढली असेल तर ती पहिल्यांदा फुलेंनी मोडली, दुसऱ्यांदा शाहूंनी मोडली. आणि फुले शाहूंचे विचार संविधानात बंद केले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. शाहूंनी रिझर्वेशन आणले, पण तेव्हा संस्था नव्हती, मर्यादित स्वरूपात आपण करू शकत होतो. म्हणजे करवीर संस्थानातल्या लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे हे शाहूंनी केलं. म्हणजे रिझर्वेशन गरजेचं आहे हे सांगण्याचं काम पहिल्यांदा शाहूंनी केलं. म्हणजे यांना संरक्षण दिलं पाहिजे, यांना शिक्षण दिलं पाहिजे, यांना समतेची वागणूक दिली पाहिजे, समानतेची वागणूक दिली पाहिजे, हे पहिल्यांदा शाहू महाराजांनी सांगितलं. आणि तेच बाबासाहेबांनी संविधानात आणलं.
पण लोकांना रिझर्वेशन म्हटलं की असं काहीतरी अंगावर घाण पडल्यासारखं वाटतं. एका विशिष्ट वर्गाला रिझर्वेशन म्हणजे असं घाण पडली आपल्या अंगावर. आणि आपण असा वाद घालायला गेलो की त्यांनी म्हणलं झाली ना आता 70 वर्ष, अजून किती वर्ष द्यायचं. अरे आत्ताशी आमची दुसरी पिढी शिकते. मी दुसरा आहे माझ्या घरातला, माझे वडील पहिले आणि मी दुसरा. म्हणजे दुसऱ्या पिढीतलं सगळं संस्कारक्षम होईल अशी आपली अपेक्षा आहे का? पिढीजात चालत आलेली दारिद्र्य, पिढीजात चालत आलेलं गरिबी, ही अशी 2 पिढ्यांमधनं जाते. म्हणजे माझ्या आजोबा आजींना लिहिता वाचताही येत नव्हतं. माझे आजोबा हे मुंबई सेंट्रलला हमाली करायचे आणि त्यांची जबरदस्त इच्छा होती की माझ्या पोरांनी शिकावं आणि मी जसा हमाल झालो तसा माझ्या पोरांनी कधीही होऊ नये. अतिशयच्या लहान घरात राहायचे आमचे आजोबा. त्यामुळे आमचे वडील हे वयाची 22 वर्ष तेव्हा बॉम्बे सेंट्रल स्टेशनवरच झोपले. मग का नको आम्हाला आरक्षण? आणि तसं बघायला गेलं तर आरक्षणाची आपण फार चर्चा करतो. आजकाल तर फारच व्हायला लागली. सरकारी नोकऱ्या किती बाकी आहेत आरक्षणासाठी. आपण का म्हणून सगळं प्रायव्हेटायझेशनकडे नेतोय? आपण प्रायव्हेटायझेशनकडे ह्याच्यासाठी नेतोय की आपल्याला रिझर्वेशन खतम करून टाकायचं आहे. रिझर्वेशन म्हणून होणारी आर्थिक उन्नती ही एका वर्गाला नको आहे आणि तो वर्ग हा प्रायव्हेटायझेशनचा अवलंब करतोय. हे इथला एक मोठा समाज समजून घ्यायलाच तयार नाही. जितनी जिसकी संख्या भारी उतनी उसकी जिम्मेदारी, असं काशीराम म्हणायचे. पण आपली जबाबदारी काय ही बहुजनांनी ओळखलेलीच नाहीये की तुमचं संविधान हेच तुमचं प्रोटेक्शन आहे आणि ते संविधान टिकलंच नाही तर आरक्षण कुठनं राहणार आहे? पहिलं काढतील ते आरक्षण. मला आजही वाईट वाटतं की बाबासाहेबांनी, माहित नाही हे बोलावं की न बोलावं, मी बोलतो, ज्युडिशियरीमध्ये पण आरक्षण ठेवायला पाहिजे होतं. आता मी बोलत नाही, परत कॉन्ट्रोवर्सी तयार होईल. नको, मला भोगावं लागतं. त्याच्यामुळे काही काही जजमेंट्स अशी येतात की आपल्याला पटकन कळतं की याच्यात कुठेतरी जातीचा वास येतोय. It is not expected from judiciary. ज्युडिशियरी नॉन बायस्ड असली पाहिजे, जात व्यवस्थेच्या बाहेर असले पाहिजे, अशी संविधानाची अपेक्षा आहे. पण इथे वकील वर्ग मोठ्या प्रमाणात बसलाय. खरंच असं होतं का? आत्ता कुठेतरी बार काउन्सिलमध्ये बहुजन लोक दिसायला लागली, नाही तर बारमध्ये बहुजन होते. पिढ्यात शिकलेला नव्हतं, ते बारमध्ये कुठे जाणार आहेत? हा, ते बारमध्ये जायचे, पण त्या बारमधनं निघून ह्या बारमध्ये यायला गेली ना 70 वर्ष. आणि काही लोक शिकली म्हणजे समाज शिकला, काही जणांना राजकीय मंत्रिपद मिळाले म्हणजे समाजाला मिळालं. ही जे काही अशी रचना केली जाते त्याचं तर मला फारच आश्चर्य वाटतं. म्हणजे आठवले साहेबांना मिळालं की झालं, सगळ्यांना मिळालं, असं असतं का? पण बोलण्याचं धाडसच कोणी दाखवत नाही. का म्हणून पॉलिटिकल रिझर्वेशन्स ठेवली बाबासाहेबांनी? तुम्ही मला सांगा, एक मागासवर्गीय हा ओपन इलेक्शन मधनं निवडून येऊ शकतो का? कोणीतरी महाराष्ट्रात मला सांगा, हो आयो येईल. 100% 3 लाखाच्या मताने तो पडणार, म्हणजे पडणारच, किती मोठा माणूस असतो. एखादा अकोला मतदारसंघ असतो, कधीतरी एकदा शेड्यूल कास्टच्या माणसाला निवडून देतो.
त्यावेळेची जी परिस्थिती असते, म्हणजे मी 1998चं उदाहरण देतोय, की जेव्हा काँग्रेसनी सगळ्यांना एकत्र केलं, पवारसाहेबांनी, काँग्रेसनी नाही पवारसाहेबांनी, तेव्हा जोगेंद्र कवाडे, रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर आणि रासू गवई असे 4 जण त्यांनी निवडून आणले. पण त्याच्यासाठी सगळ्या समाजाला एकत्र घेऊन जाणारा नेताही लागतो. आज जेव्हा ओबीसी मध्ये अस्वस्थता निर्माण केली जाते की तुमचं आरक्षण जाईल, कसं जाऊ शकतो? इट्स अ कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट. उगाच घाबरून आपलं नेतृत्व तिथे स्थापित करायचं म्हणून अस्वस्थ करायचं समाजाला, ही समाजाच्या अपेक्षा भंगासारखं आहे. समाजाला तुमच्याकडनं ही अपेक्षा नाही आहे. समाजाला तुमच्याकडनं प्रोटेक्शनची अपेक्षा असते. समाजाला हे वाटलं पाहिजे आमच्यावर आलं तर हा आहे ना सांभाळायला. जे आजही बाबासाहेबांच्या बाबतीत एका वर्गाला वाटतं, म्हणजे 6 डिसेंबर, 14 एप्रिल आणि 1 जानेवारी इथली गर्दी का वाढते? इतकं आयडॉल वर्शिप आपल्याकडे का होत आहे? तर अजूनही लोक विसरायला तयार नाहीत की बाबासाहेबांनी माणूस म्हणून आम्हाला इथे आणलं. म्हणजे जनावरापेक्षाही वाईट वागणूक मिळणाऱ्या समाजाला कधीही त्या माणसाचं कौतुक असेल की या माणसाने आम्हाला माणूस बनवलं. आणि मला कोणीही सांगू नका की जाती व्यवस्था नाही आहे. जाती व्यवस्था आहे. मी ज्या सोसायटीत राहायचो त्या सोसायटीमध्ये मांसाहार करणारे 2-3 घरच होती. मोठी सोसायटी होती. आमच्या आईला कधीही ते काय भोंडला असतो ना, भोंडला काय काहीतरी ते सगळ्या एका मिळून करतात, माझ्या आईला कधी आमंत्रण नाही करायचे, बोलवायचे नाहीत. ते लहानपणी आपल्या लक्षात नाही यायचं. लहानपणी मी विचारायचो, आई तू का नाही जात का? सगळ्या बायका बसल्या, त्या ही मावशी बसली आहे, ती मावशी बसली आहे. नाही, ते म्हणाले मला नाही आवडत रे. पण खरं की खरी ही गोष्ट की तिला बोलवायचीच नाहीत. हे नंतर आपल्या लक्षात येतं, साला हे असं, हे तर असं होतं. आणि मग ती जखम भरून निघेल का कधी? ती बळबळतच राहणार. मी कुणा एका वर्गाचं प्रतिनिधित्व करतच नाही. मी जरी ओबीसी असलो तरी मी ओबीसीच्या माझ्या जातीचं प्रतिनिधित्व करत नाही. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामुदायिक विचाराचं प्रतिनिधित्व करतो. खरं तर या भारताच्या समाजामध्ये जेवढे घटक आहेत, कामगार, बोनस हा कोणी आणला? 8 तास काम केलं पाहिजे कोणी आणलं? संडेला सुट्टी मिळाली पाहिजे कोणी आणलं? झालं वर्कर्स. इंग्लंड इज द बिगेस्ट डेमोक्रेसी इन दिस वर्ल्ड, द मोस्ट रेप्युटेड डेमोक्रेसी इन दिस वर्ल्ड, हिस्टॉरिकल डेमोक्रेसी इन दिस वर्ल्ड. महिलांना मतदानाचा अधिकार किती वर्षानंतर मिळाला? 250 वर्षानंतर. अमेरिकेमध्ये तीच परिस्थिती. भारत हा एकमेव देश आहे की ज्या दिवशी संविधान आलं त्या दिवशी सगळ्यांना आरक्षण मिळालं, वोटिंग राईट मिळालं, फ्रँचाईज. खरं तर हिंदू कोड बिल तेव्हा पास झालं असतं. हे आत्ता जे चालू आहे ना की आम्ही महिलांना 50% अधिकार देणार आहोत वगैरे वगैरे वगैरे, हे बाबासाहेबांनी 1952 साली सांगितलं होतं की महिलांना समान अधिकार दिले पाहिजेत. ही वॉज वन ऑफ द मोस्ट लिबरल लीडर्स इंडिया हॅज एव्हर सीन. बायकांबद्दल म्हणजे स्त्रियांबद्दल, भगिनींबद्दल त्यांची जी मतं आहेत ती आजच्या मोठ्या नेत्यांमध्येही नसतील. महिलांना समान अधिकार देणं हे तेव्हा बोलणं तरी शक्य होतं का? ह्यालाच समान अधिकार म्हणतात ना. आणि ही असमता ही भारतात आज नाही ना.
म्हणजे जगाच्या अस्तित्वापासून भारतामध्ये जर असमता असेल, समानता नसेल, तर मग ती आणायला कमीत कमी काही दशकं तर लागतील. आणि 50% रिझर्वेशन तर 50% ओपन आहे, तुमची संख्याही नाही तेवढी. आज बिहार जेव्हा जातीय जनगणना करतं तेव्हा काय येतं पुढे, कोण किती आहे? 65% तो ओबीसी आहेत. तुम्ही रिझर्वेशन किती देता त्यांना? 27%. हे का उपकार करता काय आमच्यावर? आणि म्हणून जातीय जनगणना झाली पाहिजे ही जी मागणी आहे ती पुढे का नाही जात? करा ना एकदा जातगणना. दूध का दूध, पाणी का पाणी. कोण किती आहे हे कळू द्या ना लोकांना. सरकारी नोकरांमध्ये चतुर्थ श्रेणीचं रिझर्वेशन सोडून द्या. माझं तर म्हणणं आहे चतुर्थ श्रेणीचं रिझर्वेशन आहे ना सगळ्यांना लागू करा आणि बघू संडासात कोण उतरतं. आम्हीच का उतरायचं? तुमचा महिला त्याच लोकांनी डोक्यावर का वाहून नेला, तुम्ही का ना व्हायला? हे प्रतिप्रश्न कधीतरी समाजात तुम्हाला जोरदारपणाने फेकावे लागतील. रिझर्वेशन कशासाठी हा जेव्हा प्रश्न येईल तेव्हा तुम्हाला सांगावं लागेल मला गावातच राहू दिलं नाही. शाळा तर गावात होती. गावात यायचं असेल तर विचारून यावं लागत होतं. म्हणजे इवन जे शेड्यूल कास्ट म्हणून आपण ओळखतो, दे वर नॉट रेकग्नाइज्ड एज ह्युमन बिईंग्स. ओबीसी किती साल आरक्षण आलं? 1993 मंडळ आयोग, ते पण विश्वनाथ प्रताप सिंग होते म्हणून तो आयोग स्वीकारला गेला. पण मंडळ आयोग म्हणजे व्ही पी सिंग जेव्हा गेले, म्हणजे मंत्रिमंडळ त्यांचं गेलं, तेव्हा ज्या ताकदीने बाबासाहेबांच्या मागे एक वर्ग उभा राखला. बाबासाहेबांनी कुठल्या जाती वर्गासाठी काम केलंच नाही. ठीक आहे, त्यांच्या मनात एक कटुता होती, पण काम करताना त्यांनी सगळ्यांसाठी केलं. इथले इकॉनॉमिकल म्हणजे इकॉनॉमीच्या बाबतीत सर्वात मोठं काम कोणी केलं? बाबासाहेब आंबेडकरांनी. इथल्या इरिगेशनमध्ये सर्वात जास्त काम कोणी केलं? तर बाबासाहेब आंबेडकरांनी. डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटरची पॉलिसी आणली कोणी? बाबासाहेब आंबेडकरांनी. म्हणजे ते उगाच शिकले नव्हते. आजकालचे डॉक्टरेट जसे बाजारभावाने मिळतात तसे डॉक्टरेट नव्हते. आजही कित्येक जणांचं स्वप्न असतं की मी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये जाऊन शिकीन. तिथे 5-5 डिग्र्या घेतल्यात त्या माणसाने. ते अमेरिकेची कुठली युनिव्हर्सिटी ते होते? ते कोलंबिया. त्या विद्यापीठात आजही लिहिलं जातं की आमच्या विद्यापीठाचा आजपर्यंतचा सर्वात हुशार विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे काय उगाच लिहिलं जातं? इंग्लंडमध्ये एक पार्क बनलाय, पार्क. तर जगातल्या 4 मोठ्या लोकांचे पुतळे त्यांना तिथे बसवायचे. तर ईस्टला आणि वेस्टला त्यांनी पुतळा बसवलाय आणि दोन्ही पुतळे महात्मा यांचे आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. अजून त्यांना 2 जागांवरचे पुतळेच म्हणजे ती माणसंच सापडत नाही. बाबासाहेबांनी जर ठरवलं असतं तर अमेरिकेत किंवा इंग्लंडमध्ये प्रचंड मोठे बॅरिस्टर झाले असते. आज इंग्लंडच्या मध्यभागात 5 एकरचा बंगला असता त्यांचा. पण माझ्या समाजासाठी मी काहीतरी केलं पाहिजे म्हणून ते परत आले.
आणि ते नसते तर आज आपण इथे बसलेलो नसतो. आपण इथे बसतो, बोलतो, याचं एकमेव कारण बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी जे जे काय केलं हे इथल्या जातव्यवस्थेला उखडून टाकण्यासाठी केलं. मनुस्मृती जाळली. म्हणजे मनुस्मृती बद्दल जेव्हा लोक बोलतात, चांगलं बोलतात, तेव्हा खरंच मला आश्चर्य वाटतं. मनुस्मृतीमध्ये असं लिहिलेलं आहे की बाई ही जेव्हा कुठल्याही पुरुषाकडे बघते तेव्हा तिच्या नजरेत वासना असते. मला एकच प्रश्न असा असतो मनात की मनूला आई नव्हती का? तो काय असा वर्ण झाला? कुठल्याही स्त्रीबद्दल इतकं घाणेरडं लिहिणं आणि त्याला तुम्ही ते कायदा म्हणून मानणं. ऑर्गनायझरमध्ये 1950 सालचं जे ऑर्गनायझर आहे, म्हणजे जे RSSचं मुखपत्र आहे, त्यांनी सांगितलं मनुस्मृती हाच आमचा कायदा आहे. म्हणजे मातृवात्सल्य हे प्रत्येकाच्या हृदयात असतं. माणूस जग विसरतो पण आईला कधी विसरत नाही. आई हा त्याचा सर्वात मोठा वीक पॉईंट असतो. कुठल्या म्हणजे तो अगदी 80 वर्षाचा झाला तरी आई हा त्याचा सर्वात मोठा वीक पॉईंट असतो. तुम्ही शरद पवारांची एक मुलाखत बघा. प्रताप आसबे आणि राजीव खांडेकरांनी घेतलेली. 2-1 मिनिटं त्यांना आईवर बोलायला सांगितलं. त्या माणसाच्याही डोळ्यात अश्रू होते. खरे शरद पवारांच्या डोळ्यात अश्रू हे महाराष्ट्राने कधी बघितले तसं मला वाटत नाही. त्यांच्या डोळ्यात अश्रू येत म्हणजे अर्थात हे समजू नका की त्याला हृदय नाही आहे, तो पण माणूसच आहे. फक्त मी नेहमी एकच सांगतो की पाणीत पोहणाऱ्या माशाचे अश्रू कधीच कोणाला दिसत नाही म्हणून तो मासा दुःखी नसतो असं समजू नका. त्याला वेदना होत नाहीत असं समजू नका. फक्त तो दाखवू शकत नाही, हाच त्याच्यातला अवगुण असतो. असं ते बाजूला ठेवूया. त्यांनी केलेला मंदिर काळारामाचा प्रवेश हा प्रातिनिधिक होता. आजही मी तुम्हाला एक मंदिर सांगतो. मी त्या मंदिराचं नाव नाही घेत. कोकणात एक मंदिर आहे. त्या देवाला चपला देण्याची पद्धत आहे. म्हणजे सांबर असतं ना, सांबर, तेव्हा आता बंदी आहे तरी अजून करतात. तिथे एक प्रथा आहे की तुम्ही ते जागृत देवस्थान आहे असं म्हणतात आणि माझा त्याच्यावर विश्वास आहे. कारण का मी प्रचंड श्रद्धेय झालोय आजकाल. त्याच्यामुळे 1 महिना अगोदर सांगावं लागतं की माझं या दिवशी नवस फेडायचं आहे तर तुम्ही चपला बनवून ठेवा. ते 1 महिन्यात तो चपला बनवून ठेवतात. मग आपण देवळात जातो. ते ढोर चांबार समाजाचं घर आहे. चांबडं कातवतात वगैरे, म्हणजे नरम पाडतात वगैरे वगैरे. चपला, सुंदर चपला बनवतात आणि त्या एवढ्या मोठ्या असतात, एवढ्या मोठ्या, आपल्या एवढ्या हाताच्या एवढ्या सुंदर चपला. तो कुठपर्यंत चपला घेऊन येतो? मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती तो येतो. त्याच्या पायात चपला नसतात. आपणही चप्पल काढायची असते आणि तो आपल्या हातात त्या चपला देतो. तर मी एक दिवशी मस्करीत नाही, सिरियसली म्हटलं की तुम्ही चला ना चपला घेऊन आतमध्ये. नाही म्हणाले, देव रागवेल. म्हटलं देव रागवेल कशासाठी? नाही, इथली प्रथा आहे की आम्ही दरवाज्यातच चपल्या द्यायच्या. म्हटलं तुम्ही कधी देवाचं दर्शन घेतलंय का? हो म्हणाले, घेतलं ना. कसं? म्हणा इथेच उभे राहून. आज कोण सांगतो जात व्यवस्था नाही? तुमच्यापैकी कोणाचाही विश्वास नसेल तर पुढच्या 8 दिवसात माझ्या घरी या, मी तुम्हाला घेऊन जातो कोकणात त्या देवळात. बघा स्वतःच्या डोळ्यांनी आणि मग बोला. अजूनही कोकणात कुणबी समाजाला कशी वागणूक देतात माहिती आहे काय तुम्हाला? कोकणामध्ये कॉप म्हणतात. कप नाही म्हणत, ते कॉप. तो म्हातारा माणूस आतमध्ये, ए कॉपात चहा दे, चहा म्हणतात.
मग तो कुणबी माणूस असा कोपऱ्यात बसतो, त्याला ते बाहेर असं लटकवलेला असतो तो कप, आणि तो कान आहे ना त्या कपाचा असा अर्धवट तोडलेला असतो, म्हणजे तसं खिळ्याला लटकवता येईल, आणि त्याच्यातनं त्याला चहा देतात. कुणबी समाजातल्या माणसांना आजही, हे काही मी 50 वर्षाची गोष्ट सांगत नाही, ही 6 महिन्यापूर्वीची गोष्ट सांगतोय, इतकी जातव्यवस्था आपल्याकडे घट्ट आहे. मी नेहमी म्हणतो, खरं तर इथल्या 80% समाजाने बाबासाहेबांचा फोटो देवाच्या, म्हणजे आपल्याकडे देवघर असतंच, माझ्या घरी आहे, त्या देवघराच्या बाजूला बाबासाहेबांचा फोटो लावला पाहिजे. ओबीसीला उभ्या आयुष्यात आरक्षण मिळालं असतं का जर बाबासाहेब नसते तर? मिळालं असतं? 340व कलम नसतं तर कुठून आलं असतं आरक्षण? ते तर त्यावेळेसच्या मंत्रिमंडळाची चालूगिरी होती, कालेलकर कमिशन, हे कमिशन, ते कमिशन, आणि म्हणून 42 वर्ष लागली. आणि बाबासाहेबांची जी कारणं होती राजीनामा देण्यातली, त्याच्यातलं एक प्रमुख कारण होतं की बहुसंख्याक असलेला हा समाज, जो समाजातल्या मुख्य प्रवाहापासून बाहेरच फेकला गेलेला आहे, त्याला मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे. मी माझ्या जातीला दिलंय, पण मी जर ह्यांना दिलं नाही तर मी अन्याय केल्यासारखं होईल. पहिलं आरक्षण ह्यांनाच मिळायला पाहिजे. ते आपल्या जातीला चिकटून कधीच राहिले नाहीत, आणि आपणही त्यांना घट्ट मारून सोडलायलाच तयार नाही. आता खरं बाबासाहेबांना मिठी मारायची असेल तर ह्या जगात भारतातल्या प्रत्येक मानवाने मारावी. तुमचं सगळं आयुष्य त्या संविधानात बनवलं गेलं ना, यू आर कॉमन बिफोर द लॉ. हे झालं असतं का भारतात? आणि म्हणून मी म्हणतो की न्याय व्यवस्थेमध्ये आरक्षण न देऊन इथल्या 80% समाजावरती बाबासाहेबांनी अन्याय केला. हे खूप धाडसी स्टेटमेंट आहे, पण ठीक आहे, चालतं. माझा जो विचार आहे. आय एम नॉट कॉन्ट्राडिक्टिंग एनिथिंग. आय एम जस्ट सेइंग की इट वॉज अवर राईट. त्या हक्कापासून आम्ही डावलले गेलो. 340व कलम नसतं तर मंडळ आयोगालाच नसता. मंडळ आयोगाला म्हणून आरक्षण आलं ओबीसीचं. आज तुम्ही विचार करा, किती डेप्युटी कलेक्टर आहेत ओबीसीचे? धनगर, माळी, साळी, वंजारी किती आहेत? कसे झाले? किती जण इंजिनियर झाले, डॉक्टर झाले? कशामुळे झाले? आणि तरीही तुम्ही बाबासाहेबांना आपला बाप म्हणत नसाल तर दुर्दैव आहे. की ज्या माणसाच्या एका लाईनीमुळे तुमचं आरक्षण आलं ते आता कॉन्स्टिट्यूशनल आरक्षण आहे. तुम्हाला जे नेते घाबरवतात ना की आरक्षण जाईल, कुणाचा बाप ओबीसीचं आरक्षण काढू शकत नाही. ते हलवू शकतात, काढू नाही शकत. आणि दुर्दैवाने त्या समाजाला समजत नाही की आपलं आरक्षण हलवण्याचा प्रयत्न कोण करतंय. जेव्हा मंडळ आयोग आला तेव्हाच मंडळ आयोगाच्या विरोधात भूमिका कोणी घेतली? प्रातिनिधिक स्वरूपात आज आपल्याला स्वतःला ओबीसीचे रक्षण करते म्हणवणारे यांनीच पहिली लढाई सुरू केली दिल्लीमध्ये. त्या गोस्वामी नावाच्या पोराने जाळून घेतलं स्वतःला आणि पूर्ण भारतभर दंगा उफळला. हे कोण होते त्याच्या मागे? जे त्यावेळेस चाकावर, बोनेटवर, वरती खालती उभे होते ते कुठल्या समाजाचे होते? बावनकुळे कुठल्या समाजाचे होते? पण ते मंडळ आयोगासाठी आले का रस्त्यावर कधी? मंडळ आयोग आला तर संपूर्ण समाजामध्ये ध्रुवीकरण होईल
आणि आपलं अस्तित्व राहणार नाही म्हणून त्यांनी एक पॅरल म्हणजे ती लढाई म्हणायलाच मंडळ विरुद्ध कमंडळ आहे. कमंडळ म्हणजे ते हातात असतं ते. का म्हणतात असं मंडळ विरुद्ध कमंडळ? पण जो इथला प्रमुख घटक आहे, जो रिझर्वेशनचा सर्वात मोठा फायदा ज्या समाजाला झाला, काही काळासाठी झाला, त्या घटकालाही समजतच नाही. आणि तोच त्यांचा सर्वात मोठा पाईक आहे, ज्या संविधान उद्ध्वस्त करायला निघालेत. मला अभिमान वाटतो इथल्या मागासवर्गीय म्हणजे शेड्यूल कास्ट समाजाचा, की संविधानावर कधीही आलं की ते रस्त्यावर यायला कधीही मागे पुढे बघत नाहीत. मंडळ आयोगासाठी सर्वात जोरदार लढाई कोणी केली असेल तर ती शेड्यूल कास्ट समाजाने केली. खरं त्यांना तर रिझर्वेशन होतं, त्यांना रस्त्यावर येण्याची गरजच नव्हती. असं असताना फक्त रिझर्वेशन या एका शब्दासाठी मंडळ आयोगाच्या पूर्ण प्रोटेक्शन जर कोणी केलं असेल तर ते शेड्यूल कास्टने केलं. हे समजूनच घ्यायला तयार नाही. आरक्षण म्हणजे प्रोटेक्शन. प्रोटेक्शन फ्रॉम हुम? प्रोटेक्शन फ्रॉम इनइक्वॅलिटी. शेड्यूल कास्टच्या किती मोठ्या माणसाला त्याच्या घरात कितीही पैसे येऊ द्या, त्याची जात पुसली जात नाही. जात ही अशी आहे की म्हणजे जाता जाता जात नाही, ती जात आहे. तुमच्या जातीवरूनच तुमची ओळख होते. आजपर्यंत या देशाचा पंतप्रधान का नाही झालो शेड्यूल कास्टचा एखादा माणूस? राष्ट्रपती हा देखाव्याचा म्हणजे बघा ना किती दुर्दैव आहे या देशाचं. मुख्य पार्लमेंटरी बिल्डिंगचं उद्घाटन झालं, आपल्या राष्ट्रपतींना आपण कार्यक्रमाला नाही बोलवलं. त्याची दोनच कारणं असू शकतात. एक तर त्या शेड्यूल ट्राईबच्या आहेत म्हणून, आणि दुसरी ती बाई आहे म्हणून. असं आहे की तुम्ही पहिल्या पार्लमेंटरी बिल्डिंगची जर हे बघितलं तर त्याचा पहिला उद्घाटनाचा जर फोटो बघितला तर तुम्हाला प्रत्येक माणूस ओळखता येईल की वल्लभभाई पटेल आहेत, हे प्रत्येक माणूस ओळखता येईल. माझं आव्हान आहे भक्तांना की त्या दिवशी उद्घाटनाला कोण होतं त्याच्यातल्या एका साधूचं नाव आज त्यांनी पटकन सांगावं. अरे जे वैचारिक अधिष्ठान आहे, भारतातल्या सगळ्या प्रतिनिधींची ती सभा आहे, तिथे भारताचं भविष्य लिहिलं जातं. तुमची फॉरेन पॉलिसी, तुमची इकॉनॉमिक पॉलिसी, तुमची सोशल पॉलिसी, तुमची इंडस्ट्रीयल पॉलिसी, तुमची ॲग्रिकल्चर पॉलिसी, ही सगळी जिथे म्हणजे त्याच्यावर वैचारिक मंथन होतं, त्याचं उद्घाटन तुम्ही कोणाच्या हस्ते करवता? त्यांचा दर्जा कमी करण्याचा माझा हेतू नाही आहे. एखाद्या मंदिराचं उद्घाटन त्यांनी केलं तर मी समजू शकतो. ते लोकशाहीचं मंदिर आहे आणि ते विचारांनीच टिकलं पाहिजे. ते बाबाच्या साहेबांच्या संविधानामुळेच टिकलं पाहिजे आणि ते संविधान त्याची ओळख आहे आणि त्याच्यात लिहिलेलं आहे नोबडी इज इक्वल. मग का नाही बोलवलं तुम्ही द्रौपदी मुर्मूला? आज एवढ्या रामाचं मोठं मंदिर बांधलं जातंय. खरं तर त्याचंही उद्घाटन तुम्ही करू शकतात ना द्रौपदी मुर्मूकडनं. अरे ज्या रामाने शबरीच्या तोंडातलं बोर खाल्लं, त्या रामाने कधी आदिवासीला बाजूला नाही केलं ना. तिला आपल्या बरोबरीचं समजलं. तुम्ही कुठेच द्रौपदी मुर्मूला आणत नाही, तिला असं बंद दाराच्या ठेवून दिलं. पण फक्त देशाला सांगायला एक आदिवासी महिलाला आम्ही या देशाचा राष्ट्रपती बनवलंय. नुसतं बसवून चालत नाही. ते तुम्हाला कृतीतनं दाखवावं लागतं. इंदिरा गांधींनी सोशलिझम मानलं,
पण तिने कृतीतनं दाखवलं. बँकेचं राष्ट्रीयकरण केलं, मोठमोठ्या संस्थानांची पाकिटं कापून टाकली. पहिल्यांदा बँक म्हणजे काय असतं हे गरिबाला कळलं ते इंदिरा गांधीमुळे. माझं आजही म्हणणं आहे की तुम्ही कितीही सांगा मला की महात्मा गांधी आणि आंबेडकर साहेबांमध्ये मतभेद होते, हे भारताच्या इतिहासाला सांगायला खूप चांगलं वाटतं आपल्या लोकांना. पण जवाहरलाल नेहरू आणि वल्लभभाई पटेलांना तुम्ही ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांना करा हे सांगणारे महात्मा गांधी होते. कारण का शोषित पीडितांची एवढी माहिती भारतात कोणालाही नसेल जेवढी बाबासाहेब आंबेडकरांना आहे, आणि संविधानातनं त्यांना एक बचावात्मक धोरण पुढे आणलंच पाहिजे हे गांधीजींनी नेहरूंना आणि वल्लभभाई पटेलांना सांगा. आता असं आहे, तुमचाही विश्वास बसत नसेल कशाची या गोष्ट. त्यावेळेस काँग्रेसचं प्राबल्य होतं. म्हणजे काँग्रेसनी जर ठरवलं असतं की गंगा ही दक्षिणेकडे न्यायची तर काँग्रेसने नेऊ शकले असते. एवढा देशामध्ये काँग्रेसची ताकद होती. म्हणजे काँग्रेसच्या विरोधात जाऊन कोणी काही काम करू शकलं असतं का? कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये कोणाचं बहुमत होतं? कोणाचं होतं? 80% सदस्य काँग्रेसचे होते ना. अगेन्स्ट द विशेस ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ड्राफ्टिंग कमिटी बनली असती. फार मोठ्या विचारांची माणसं होती हो, फार मोठ्या विचारांची. त्यांना देशाची नाडी समजली होती. मी थोडंसं विषयाला बाजूला जाऊन बोलतो की आपल्या इथे जे म्हटलं जातं की काय असं एक गाल पुढे करून काय स्वातंत्र्य मिळालं असते काय. गांधीजी हा या समाजाला ओळखणारा पहिला माणूस आहे जगातला. इथला जातीवाद, इथे असलेल्या जातीतातीतले मतभेद हे जर उफाळून आले तर ब्रिटिश कधीच भारतात जाऊ शकले नसते, आणि ते गांधीजींना माहिती होतं. आणि म्हणून त्यांनी नॉन व्हायलन्स हीच आपली ताकद आहे सांगितलं. व्हायलन्स तर म्हणजे ब्रिटिशांनी आपल्या हातात जर तलवारी आणल्या असत्या तर त्यांनी पहिल्यांदा आपल्याच लावून माना कापायला लावल्या असत्या. आणि त्यांचं नेतृत्वाचं गुण हे होतं की ते तेव्हा मोबाईल नव्हते, पेपर नव्हते, काही नव्हते. यशवंतराव चव्हाणांना पहिल्यांदा जेलमध्ये नेलं तर त्यांची आई म्हणाली यशाने काय चोरी केली. जेव्हा तिला गावच्या लोकांनी सांगितलं की गांधीबाबाच्या आंदोलनामध्ये ते सहभागी झाले, यशा सहभागी झाला होता म्हणून त्याला जेलमध्ये घातलं, म्हणाले गांधीबाबाच्या ना, मग चालेल. मग तो कितीही दिवस झाला. काय होतं? मोबाईल होता गांधीबाबा सांगायला, पेपर होते गांधीबाबा समजून सांगायला. म्हणजे विचाराचं आदान प्रदान मुखाने होत गेलं की ते कुठपर्यंत रुजतं ह्याचं हे ज्वलंत उदाहरण म्हणजे महात्मा गांधी. आणि म्हणून मी नेहमी बोलताना भाषणात सांगत असतो की जगामध्ये तुम्हाला विकायला एकच माल आहे, तो म्हणजे महात्मा गांधी. आणि जोपर्यंत हा देश गांधी आणि आंबेडकरांच्या संयुक्त विचारांना आपण चालू शकत नाही तोपर्यंत हा देश पुढे जाऊ शकत नाही. व्हायलन्स कॅनॉट बी द बेस ऑफ इंडिया. तुम्ही तलवारीच्या ताकदीवरती हा देश चालवूच शकत नाही. आणि इथली जर लोकशाही जी सर्वांनाच साठी समान आहे ती जर टिकली नाही तर हा देश पुढे जाऊच शकत नाही. आणि त्यामुळेच आरक्षणाचं महत्व आहे. आणि एवढं असूनही आपण 20%च्या वरती नाही आहे. सरकारमध्ये आपण 20%च्या वरती नाही आहे. 20% मी फारच जास्त बोलतोय. पण आपल्यातलाही दुर्गुण बघितला पाहिजे. एकदा आपण मोठे झालो की आपण स्वतःला एलिट समजायला लागतो. एलिट म्हणजे आपण आता असं घडता कामा नये. मी मोठा झालो तर मी समाज बांधव, काही 4 समाज बांधव माझ्या हाताला धरून वरती आणीन आणि माझ्या लेवलला आणून बसवीन. ही जोपर्यंत ईर्ष्या सगळ्यांच्या मनात येत नाही तोपर्यंत समाजात समता येणार नाही. कारण का दुसऱ्यांकडनं ही अपेक्षा करू नका.
दुसऱ्या समाजात ही अपेक्षाच करू नका ते की ते तुम्हाला बोटाला धरून चालवतील. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा मी ओबीसी विद्यार्थ्यांशी बोलतो, जेव्हा जेव्हा मी शेड्यूल कास्टच्या विद्यार्थ्यांशी बोलतो, आणि जेव्हा ते पहिल्यांदा विचारतो की अरे कितवी देस, नाही मी 11वीत सोडलं. म्हटलं लाज वाटते का रे? म्हटलं तुमच्या बापाने तुम्हाला आरक्षण अशासाठी दिलं 11वीत शिक्षण सोडायला? मला बसला असतात, BA झाला असतास तर पोलीस झाला असतास, कुठेतरी नोकरी मिळाली असती. आता काय नोकरी मागायला माझ्याकडे आलायस तर मला घंटा गाडीवरती साहेब नोकरी द्या ना. जोपर्यंत बाबासाहेबांनी सांगितलेलं शिक्षणाचं महत्त्व तुम्ही तुमचे आई म्हणजे आईबाप त्या पोरांच्या डोक्यात घालत नाही, तोपर्यंत बाबासाहेब आमचे आहेत असं म्हणण्याचा कुठलाही अधिकार तुम्हाला नाही. खरं तर मी सांगतो, ह्या व्यवस्थेमध्ये सर्वात मोठी चुकी ही आईवडिलांची असते. आपण फार स्वातंत्र्य देतो आपल्या पोरांना. मी माझ्या आईचं उदाहरण देतो. माझे मित्र बसलेत अनिल वडपल्लीवर इथे. ती दारू सहसा पितच नाही. मी सिगरेट जवळजवळ पितच नाही. नागपूरला आलं की कधीतरी पान खातो. हे का? हे एवढं बंधन मी माझ्या स्वतःवर का ठेवू शकलो? त्याचं एकमेव कारण म्हणजे माझी आई. मी असा जरा थोडासा नालायक होतो. कॉलेजची पोरं, नाका, रात्री 3-3 वाजेस्तोवर जागणं. पण आई एकच सांगायची, घराची चावी नाही मिळणार, तू जेव्हाही येशील बेल वाजव, दरवाजा मी उघडीन. आणि घरात गेलं की पहिली ते एक काम करायचं, कॉलर धरायची आणि जवळ ओढायची. जर कॉलरला सिगरेटचा वास आला, कुठे बसला होतास की मी सांगायचो हॉटेलमध्ये, मग तोंडाचा वास घ्यायची आणि मग दार बंद करायची, जातो झोप जा. मी कॉलेजमध्ये जाताना मी नोकरीला लागल्यानंतरही माझ्या पगाराचा हिशोब तीच ठेवायची. मला महिन्याचा खर्च किती लागेल तेवढं ती काढून ठेवायची. हे घे 30 रुपये दिवसाला तुझा खर्च. ठीक आहे, असं प्रत्येकाने करावं असं माझं मत नाही आहे. पण त्याच्यामुळे तिची जी दहशत माझ्या मनावर होती की नाही आई रागवेल, आई दुखावली जाईल, तिला वाईट वाटेल, हे एका कारणासाठी मी सगळ्या व्यसनांपासून लांब राहिलो. आता आपण काय करतो? आपण पोराला चावी देऊन देतो. पोरगा काय घेऊन येतो, पोरगा काय खाऊन येतो हे आपल्याला कळतच नाही जोपर्यंत तो वाया जात नाही. जोपर्यंत तो असा येत नाही तोपर्यंत कळतच नाही घरच्यांना तो घेतो काय. आणि म्हणून मी सगळ्या म्हणजे मुसलमानांमध्ये जेव्हा भाषण करतो तेव्हाही हे सांगतो की तुमची बोरं बिघडायला त्याचं प्रमुख कारण त्या घरातली आई आहे. एक वेळ पोरा बापाला नाही घाबरत, पण आईच्या डोळ्यांना खूप घाबरतात. ते नातच तसं असतं. आणि त्यांच्यामुळे पोरं न शिकणं हा बाबासाहेबांचा सर्वात मोठा पराभव आहे. तुम्ही DYSP होऊ शकता, तुम्ही IPS होऊ शकता, तुम्ही IRS होऊ शकता, तुम्ही काय काय होऊ शकता. फक्त काय तर 13 वर्ष लक्ष देऊन अभ्यास करायचा आहे. पण पुढच्या पिढ्या घडवता येतात ना तुम्हाला उदाहरणाने. हे एवढं मोठं स्वप्न आपल्या स्वतःच्या जातीबद्दल, त्याच्या समांतर जातींबद्दल बाबासाहेबांनी बघितलं, ते स्वप्न पूर्ण होत आहे का या देशामध्ये? आरक्षणाचा किती जण फायदा उचलतात मला सांगा बरं. कोणी सांगू शकेल की आरक्षण ज्या हितासाठी, ज्या विचारांसाठी बाबासाहेबांनी आणलेलं ते स्वप्न पूर्ण भारतात होताना दिसतं? आम्हाला दिसतंय. दिसतंय तुम्हाला? जोरात बोला ना. कारण का ही मी नुसतं भाषण द्यायला नाही आलोय, तर मी तुमच्या चेहऱ्यावरचे भाव समजूनही घ्यायला आलोय. मी काय प्रोफेशनल व्याख्यान करणारा माणूस नाही. कोणी मला पैसे दिले नाही 10,000 रुपये या आणि व्याख्यान द्या इथे. मी माझ्या मनाने आलोय. आणि तेव्हाच मी सांगितलेलं की या सभेला गर्दी होणार नाही.
कारण का लोकांना असल्या सभेत आणण्यासाठी आपण माणसं नेवीत असं देखील वाटत नाही. माझी खात्री आहे की तुम्ही जेवढे इथे बसलेले आहात तेवढे सगळे आपण होऊन आलात. म्हणजे कुठल्याही राजकीय कार्यकर्त्याला असं वाटतच नाही की चला काहीतरी जाऊन आपल्या लोकांना हे विचार ऐकवावेत. कारण का शेवटी हेच विचार तुम्हाला समाजात घेऊन जायचे आहेत. रिझर्वेशन का कशासाठी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का कशासाठी, शाहू महाराज का कशासाठी, फुले का कशासाठी, शिवाजीराजे का कशासाठी, हे तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांना उघडपणाने सांगू शकले नाही तर हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा आहे हे म्हणण्याची हेच नाही ना, तुम्हाला अधिकारच नाही. फक्त फोटोकडे बघून म्हणायचं हां ते बघा शिवाजी महाराज झालं महाराष्ट्र आमचा. पण वैचारिकदृष्ट्या हा पुरोगामी महाराष्ट्र या लोकांनी कसा घडवला ह्याची काहीतरी माहिती तुम्हाला पाहिजे. म्हणजे प्रत्येक जातीसाठी समाजासाठी हॉस्टेल्स असली पाहिजेत. हा किती मोठा विचार शाहूंनी पुढे आणला जो अख्ख्या जगात कुठे नव्हता. तो विचार शाहूंनी त्यात कडवीर नगरीत आणला. त्यांनी सगळे आपले अकाउंट्स कलेक्टर, रेव्हेन्यू कलेक्टर्स हे दलित समाजाचे नेमले, शोषित समाजाचे नेमले. आणि जेव्हा त्यांच्याकडे दुसरे समाज गेले की ह्यांच्या हातात आम्ही देणार नाही, नसल देणार तर नका देऊ, संस्थान तुमच्या जमिनी जप्त करेल. मग मला बोलून सांगू ना, सांगायला येऊ नका. द्यायचे असतील तर मला त्यांच्याच हातात द्यावं लागतील कारण का त्यांना अधिकार दिलेत. आम्ही गप गेले ना सगळे त्यांच्या दारात लाईनी लावायला. गंगाराम कांबळेला एक चहाचं दुकान दिलं पण नुसतं चहाचं दुकान देऊन थांबले नाहीत. त्याला विचारलं की तू धंदा चालतो का रे गंगाराम. तो साहेब महाराज कोणीच येत नाही. म्हणजे ठीक आहे सकाळचा दरबार आजपासून तुझ्या चहाच्या गल्ल्यावर. गेली ना लोक. असं उदाहरण घालून द्यायचं असतं देशाला. बाबासाहेबांच्या घरी जाऊन नुसते पैसे नाही दिले त्यांनी की तुझा लंडनला, तुझा इंग्लंडला, तुझा इथे. बाबासाहेबांना समजवून घेतलं त्यांनी. आणि म्हणून 1920 साली झालेल्या माणगाव परिषदेमध्ये त्यांनी डिप्रेस्ड क्लासचं जे संमेलन होतं त्याच्यामध्ये सांगितलं तुम्हाला तुमचा नेता मिळाला, हा तुमचा आवाज आहे. माणसं ओळखण्याची पारख होती शाहू महाराजांमध्ये. जेव्हा शाहू महाराज गेले तेव्हा डॉक्टर बाबासाहेबांच्या मनात एक प्रकारची भीती होती की आता आपलं आर्थिक समर्थन कोण करणार. कारण का एवढी मोठी चळवळ चालवायची, परत शिक्षणही सांभाळायचं, हे सोपं काम नाही आहे. त्या संकटाच्या काळात एक माणसाने येऊन हळूच बाबासाहेबांना सांगितलं की महाराजांनी तुमची पूर्ण आर्थिक तरतूद करून ठेवलेली आहे. किती मोठ्या मनाची आणि किती मोठ्या विचारांची माणसं या भारतात जन्मली. आणि आपण काय करतो. आणि जर चूक कोणाची असेल असं जर तुम्ही मला विचाराल तर ही चूक SC ST OBCचीच आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आपण फारकत घेतली आपल्या विचारांपासून. आपल्यातच एवढा चातुर्वर्ण आहे. मी जाती घेत नाही, नाव घेत नाही, परत लफडं नको. वर्ण व्यवस्था काय ताकद असते ही आज आपल्याला समजते. तर प्राचीन काळात ती किती घट्ट असेल याचा विचार न केलेला बरा. माझा मित्र तामिळनाडूच्या एका गावात राहतो, प्रोग्रेसिव्ह आहे. तो मला एकदा मजा सांगत होता. तो बोलतो आमची 20 घरं आहेत अशी लाईनीत आणि एक मोठा असा रस्ता त्या घरांवरनं जातो. बोलतो कुठलाही माणूस मागासवर्गीय आला की रस्त्याच्या सुरुवातीला चपला हातात घेतो आणि रस्ता संपल्यानंतर तो चपला घालतो. आता तुम्ही सांगा मला याला काय अर्थ आहे. एका मोठ्या लेखकाने पुस्तक लिहिलंय. त्याचा मित्र मागासवर्गीय असायचा, त्याला लहानपणी समजायचं नाही. तो म्हणायचा की तो माझा मित्र होता, वर्गमित्र नव्हता पण तो माझा गल्लीतला मित्र होता.
आमचं घर फार ऑर्थोडॉक्स होतं. हे बोलतो मला तेव्हा काही समजायचं नाही सगळं. आम्ही एकत्र खेळायचो पण तो कधी जवळ येऊ द्यायचा नाही मला. मी जरी कितीही प्रयत्न करायचा तरी तो लांब राहायचा. तो बोलताना पण माझ्याशी असा बोलायचा. मलाच समजायचं नाही काय चालू आहे. त्याच्या अंगावर माझ्या चड्ड्या असायच्या. तो आपला नाडी बिडी बांधून त्या चांगल्या टाईट घालून यायचा माझ्याकडे. मी जेव्हा JNU मध्ये शिकायला आलो तेव्हा मला हे सगळं समजलं की माझी आई त्याला का बाहेर ठेवायची, तो माझ्याशी असा का बोलायचा. Until and unless we see the world in open eyes, we will never understand the world. डिस्क्रिमिनेशन कुठे नाही. आपण म्हणतो ना की काळ्या गोऱ्यांमध्ये वाद आहे, पण काळ्यांना मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार होता. बाय द नेम ऑफ द गॉड अँड द होली स्पिरिट अँड वुमन असं म्हणण्याचा अधिकार होता. आपल्याला तो म्हणण्याचाही अधिकार नव्हता. संस्कृत बोलण्याचा अधिकार नव्हता. संस्कृत बोललात तर जीभ ओढू, ऐकलात तर कानात शिसं टाकू आणि वाचलं तर डोळे काढून घेऊ. इतकं तर आपण मागासलेले होतो. आपण अशिक्षित का राहिलो? तर शिक्षण हा एका वर्गाचा पकडा आहे आणि बाकीच्यांनी शिकूच नाही ह्याच्यासाठी तर आपण मागे राहिलो. जेव्हा आपण आपल्या सगळ्या संतांची गणना करायला सुरुवात करतो तेव्हा बुद्धापासून चार्वाकापर्यंत आणि त्यांच्यानंतर बसवेश्वरांना सगळ्यांचेच उदाहरणं घ्या. चोखामेळा, गोरा कुंभार, सावतामाळी, ज्ञानेश्वर, ह्याला ज्या वर्गाने सतावलं तोच वर्ग आज ह्या देशामध्ये पॉवरफुल आहे. आपण फक्त तुकारामाचं नाव घेतो आणि पालखीला जातो. तुकारामाची पालखी घेऊन आम्ही पंढरपूरला जातो, पण तुकारामाचे विचार आमच्या डोक्यात येतात का? तुकारामाचे समतेचे विचार आम्ही घेतो का कधी? आकले आहेत आमच्या? तुकारामाला कोणी मारलं आणि का मारलं ह्याच्यावर नाही, ते सॉरी ते काय ते कशा काय त्यांनी काहीतरी त्याला शब्द आहे वैकुंठ नाही ते सदेह वैकुंठात गेले ह्याच्यावर. आणि खरं असेल, माझा त्याच्यावरती काय आता बोलायचा अधिकार राहिलेला नाही. परत नवी कॉन्ट्रोवर्सी नको. पण ह्यांना जे छळलं ते तरी बघा. सदैव वैकुंठात गेले हे आता सगळ्यांच्या मनात ठासून भरवलंय. त्याच्यात बिलकुल मला पडायचं नाही. माझंही म्हणणं आहे ते सदैवच गेले. पण त्यांचा देह जेव्हा इथे होता तेव्हा त्यांचे काय हाल केले ते तर बघा. त्यांच्या बायकोचे काय हाल केले ते तर बघा. ज्ञानेश्वरां माऊलींच्या आईवडिलांचे काय हाल केले ते तर बघा. सावता माळीला आपल्या शेतातनं बाहेर पण पडता येत नव्हतं. चोखा महाराला तर देवळाच्या पायऱ्याही तिला चढू दिल्या जात नव्हत्या. त्यांची समाधी बाहेरच आहे ना पंढरपुरात पायऱ्यांच्या जवळ. आणि म्हणून आपल्याकडे सर्वात मोठा कोण मानला जातो? तर पांडुरंग. संगे संतांचा मळा. इथे एक बसले, तिथे एक बसले, तिथे एक बसले. म्हणजे इथल्या आपल्या बहुसंख्याक देवदेवता सुद्धा जाती धर्माच्या विरोधात होत्या. आजही तुम्ही जा तुळजाभवानीच्या मंदिरात, तुम्ही जात नसाल असाल मला माहित नाही, पण जे कोणी जातात त्यांनी एक तासभर तिथे उभं राहावं. आणि किती मुसलमान तिथे येतात ते बघा. आपण काही समजून घ्यायलाच तयार नाही. कोकणातला पहिला नारळ होळीचा हा अनेक गावात मुसलमान देतात.
त्यांच्या मोहरमच्या मिरवणुकीमध्ये आणि आपल्या गणपतीच्या मिरवणुकीमध्ये काय फरक असतो? पण आपण हे समजूनच घेतलं नाही. धर्म हा माणसाच्या आचरणाचा विषय आहे, त्याचा वापर करून भेदभाव करण्याचा विषय नाही आहे. आज सर्वात मागासलेला कोण असेल या भारतामध्ये तर तो मुसलमान आहे, दलित नाही. तुम्ही त्यांचं पूर्ण खच्चीकरण करून टाकलंय. शिक्षणाचं पर्सेंटेज मुसलमानांनी मध्ये आपण बघितलं तर आपल्यासारख्याला वाईट वाटतं अशी परिस्थिती आहे. तुम्ही त्यांना जर मुख्य धारेच्या बाहेरच काढलं तर हा देश त्यांना समजणार कसा? आणि हे काम तुम्हाला करायला पाहिजे, तुम्हाला. कारण का हा त्रास तुम्ही वर्षानुवर्ष भोगलाय आणि म्हणून तुम्हाला लीड घ्यायला हवा की आम्ही येतो पुढे. आज घिटोज निर्माण होत आहेत. एकेकाळी समाजामध्ये ईद आणि दिवाळी एकच आपण मनवायचो. तो दिवाळीला माझ्या घरी यायचा, मी ईदला त्याच्या घरी जायचो. 50 वर्षानंतर पुस्तकात वाचावं लागेल, ही ईद आहे, ही ईद अशी असते, ही ईद अशी अशी साजरी केली जाते. त्यांच्या पुस्तकात असेल ही दिवाळी आहे, ही दिवाळी सकाळी अंघोळ करून सुरू केली जाते. ईद आणि दिवाळीचा अर्थ समजवून घ्यावा लागेल त्या पोरांना. आपल्या 10 वर्षाच्या अलीकडच्या पिढीला समजावं लागत होतं का ईद आणि दिवाळी? कधी कोण मित्र कोणाच्या घरी जायचं कळायचं नाही. माझे तर सगळे जातीतले मित्र होते. ख्रिश्चन होता, मुसलमान होता, सगळे. आणि आम्ही पिकनिकला जाताना पण डबे घेऊन जायचो. पण कधीही कोणालाही विचारलं नाही डब्यात आहे काय, उघडला की खाल्ला. माझी आई तर कधीच विचारायचं नाही काय खाल्लं तू. हे सगळं गेलं. एक्स्ट्रीमिझम हा सगळीकडे वाढत चालला. आता जे गाझा आणि इस्रायलचं युद्ध चालू आहे त्याच्यामध्ये काय आहे? त्याच्यात ज्यूज मधला जो एक्स्ट्रीमिस्ट ग्रुप आहे जिओनिस्ट, यांची लढाई आहे. आपली माणसं बोलत पण नाही. तो 5,000 एवढीशी पोरं मारली गेली आहेत. 5,000 म्हणजे ज्यांनी डोळे उघडले नाहीत, ज्यांना विश्वही समजलं नाही, ते समजण्या आताच वरती गेली बिचारी. किती माणसं बोलतात हो त्याच्याशी, त्यांच्याविषयी या तळमळीने. ही तळमळ तुमच्या मनात तरी आहे का? एका स्ट्रॅटेजिक पॉलिसीमुळे आपण इस्रायलचा निर्माण त्या ठिकाणी केला आहे. ही इंटरनॅशनल स्ट्रॅटेजिक पॉलिसी होती की इस्रायल तिथे असावं. त्याला काही कारण आहेत, इकॉनॉमिकल आहेत, काही वेगवेगळी कारण आहेत. पण हा इस्रायलचा देश आहे का? इस्रायल हा देश त्यांचा आहे का? दुसऱ्या महायुद्धानंतर सेटलमेंट म्हणजे ज्यांची घरं गेली आहेत त्यांना एक जागा देऊया या विचाराने इंग्लंडनी एक थोडीशी जागा पॅलेस्टाईन मधनं काढून इस्रायलला दिली. त्यांनी तर ती अख्खीच गिळली. किती लोकांना इतिहास माहिती आहे? आणि आता त्यांना गाझा खाली करून घ्यायचंय. गाझा खाली करायचं असेल तर 23 लाख लोक मारावे लागतील आणि त्यांची ती तयारी आहे. आणि आश्चर्य याचं वाटतं की ज्यांच्यासाठी अख्खं विश्व उभं राहिलं की जेनोसाइड हे मानवतेला काळीमा लावणार आहे, त्याच जेनोसाइडचं समर्थन आज तेच करतात ज्यांच्यावर जेनोसाइडचा प्रयोग झाला. केवढा म्हणजे काला आहे तसं माहिती ना. हे खरं विषय या आरक्षणाशी काही संबंधित नाहीत. पण आपण वैचारिक दृष्ट्या किती कमकुवत होत चाललो आहोत की आपल्या तोंडाला जणू काय आपण बाबासाहेब तुमच्यासाठी बोलले नसते तर तुम्ही हे दिवस पाहिले असते का? जर ते सेकंड म्हणजे ते काय गोलमेज परिषदेला गेले नसते तर तुमचा आवाज पोचला असता का आंतरराष्ट्रीय स्तरावरती? पहिल्यांदा कोण बोललं?
पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती इथल्या जाती धर्माच्या व्यवस्थेविरुद्ध इथनं वर्णवर्चस्ववादाचं काय परिणाम आहेत हे जगाला कसं कळलं? इट वॉज ओनली बिकॉज ऑफ डॉक्टर बाबासाहेब